हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। आज खूप महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत। आपला टॉपिक असा आहे की सेटची एक्झाम प्रिपरेशन करत असताना आपण पहिल्याच प्रयत्नात पास कसं होऊ शकतो, हा खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्या अनुभवातून देत आहे। तर मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे। आता याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी घडलेली की सेट ही माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली होती, बट नेट ही माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली नव्हती। ठीक आहे, मग याच्या मागे सुद्धा कारण आहेत, ती कारण मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे। पहिली गोष्ट, मी जेव्हा एमए च्या पार्ट 2 ला असताना मी नेट सेटचा अभ्यास करत होती, तर त्याच वेळेस मी पहिला नेटचा फॉर्म भरलेला। मी पूर्ण दिवस रात्र मेहनत केली होती, बट तरी माझं ते डिस्क्वालिफाईड झालं। मी ती क्लिअर करू शकली नाही। का? कारण की मला योग्य ते मार्गदर्शन नव्हतं मिळालं। म्हणजे नेमकं कुठून सुरुवात करायची, कुठे थांबायचं, कुठे जास्त जोर द्यायचा, कोणत्या टॉपिककडे जास्त लक्ष द्यायचं, कोणतं टॉपिक जास्त इझिली आहे, म्हणजे या गोष्टीकडे मी नीट लक्षच दिलं नाही। मी फक्त करत गेली। त्यामुळे माझा नेट पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाला नाही। मग माझ्या डिग्री कॉलेजचे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जे माझे शिक्षक होते, जे प्राध्यापक होते, त्यांच्या थ्रूने मला व्यवस्थितपणे एक डायरेक्शन मिळालं, एक चांगलं गायडन्स, एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी केले। लगेच त्याच वर्षी सेटची एक्झाम आलेली, सप्टेंबर का काहीतरी असं फॉर्म फिल केलेलं, काही आठवत नाही मला की एक्झाम होती। तर त्यावेळेस मी ती एक्झामचा फॉर्म फिल केलेला सेटचा आणि पहिल्याच प्रयत्नात माझं क्लिअर झालं। म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश हे आहे की तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन जर तुमच्याकडे असेल आणि छान प्रकारे नोट्स तुमच्याकडे असेल, तर नक्कीच पहिल्या प्रयत्नात तुम्ही सेट क्वालिफाय करू शकतात। ठीक आहे, ठीक आहे। सो कोणत्याही गोष्टीचं मनामध्ये असं हे नाही ठेवायचंय की मी पहिल्याच प्रयत्नात पास होऊ शकतो की नाही। आता बघायला गेलं तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही पास कधी करू शकतात, तर आपल्याकडे योग्य तो मार्गदर्शन आपल्या बॅचच्या थ्रू तुम्हाला करून घेतलं जाणार, योग्य तो मार्गदर्शन। ठीक आहे, सो त्यासाठी हे नंबर दिलेला आहे। ठीक आहे, नंबर काय 8010457760 या नंबरवर कनेक्ट होऊन तुम्ही नक्कीच बॅच मध्ये एनरोल करू शकता। आता आपल्या सेटच्या एक्झाम मध्ये जर बघायला गेलं तर पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे दिलं जातं, पेपर 1 आणि पेपर 2। ठीक आहे, आता पेपर 1 हा इझी आहे कम्पेअर टू पेपर 2। ठीक आहे, पेपर 1 चं जर स्टडी मटेरियल बघायला गेलं तर ते सगळ्यांसाठी कॉमन असतं। तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमचं इंग्लिश लिटरेचर मध्ये असू दे, मराठी लिटरेचर मध्ये असू दे, हिस्ट्री जिओग्राफी कशामध्ये असू दे, तुमचा पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असतो। पेपर 2 हा बघायला गेला तर तो थोडा ऍडव्हान्स लेवलचा असतो, थोडा कठीण। तो कठीण का जातो? कारण की तो आपल्या स्पेसिफिक सब्जेक्टवर डिपेंड असतो। जर आपण पेपर 2 चा स्टडी आपलं जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्पेशलाइज सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टच्या थ्रूवर डिपेंड असतो तुमचा पेपर 2। तर ऑफकोर्स तुम्हाला पेपर 2 कम्पेअर टू पेपर 1 थोडं कठीण जाईल, तर पेपर 1 ची तुम्हाला छान प्रकारे तयारी करायची आहे। ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे। ठीक आहे, फक्त रेकॉर्डच नाहीये, तर लाईव्ह बॅच सुद्धा असणार आहे, तुमचं डायरेक्ट टीचर सोबत इंटरॅक्शन होणार आहे। ठीक आहे, सो नक्कीच तुम्ही ते बघू शकणार, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही क्लिअर करू शकता। ठीक आहे, आता त्यासाठी टिप मी तुम्हाला अशी देते की तुम्ही पेपर 1 वर तुम्हाला एक म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्ही 80+ तुम्ही स्कोर केला तर छान प्रकारे होईल। कारण की पेपर 1 मध्ये तुम्हाला 80+ जायचंच आहे। 100 मार्काचा पेपर असेल, 100 मार्कापैकी तुम्हाला 80+ जायचंच आहे। 1 क्वेश्चन फॉर 2 मार्कासाठी असते, प्लस पॉइंट असा आहे की तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाहीये। ठीक आहे, सो नक्कीच पेपर 1 जे आहे ते 80+ 80 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण की तो जरा इझी आहे। ठीक आहे, आता जर बघायला घेतला पेपर 2, आता जर पेपर 2 तुम्ही बघायला घेतला तर पेपर 2 हा थोडा ऍडव्हान्स, थोडा कठीण जातो। तो एकूण 200 मार्काचा पेपर असतो। तर 200 ची बघायला हे बघा, तो कठीण आहे, सोपा आहे की इझी आहे की मॉडरेट आहे, पेपर 2 हे काय तुमचं डिसाईड करतं? हे पेपर 2 डिसाईड करणार तुमचा सब्जेक्ट, तुमच्या स्वतः स्पेशलाइज सब्जेक्टचं नॉलेज किती तुम्हाला आहे। जर तो नॉलेज चांगला असेल तर तुम्हाला खूप छान मार्क भेटतील। जर तो नॉलेज थोडं कमी आहे, जरा कठीण विषय असेल, विषयावर पण कधी कधी असतो कठीण विषय, किचकट विषय, तर ती थोडं कमी मार्क मिळण्याची शक्यता असते। ठीक आहे, सो अशा प्रकारे पेपर 2 चं थोडं डिपेंड करण्यात येतं। ठीक आहे, सो ह्या टिप्स आहेत, तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन आपल्या बॅच मध्ये मिळेल, संपूर्ण गोष्टी अगदी व्यवस्थितपणे क्लिअरली सांगण्यात येईल। ठीक आहे, तुम्हाला मी स्वतः प्रिफर्ड केलेले जे नोट्स आहेत ते नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, जेणेकरून तुमची ती एक्झाम व्यवस्थितपणे क्लिअर होऊ शकेल। ठीक आहे, सो संपूर्ण तुम्हाला बोलतात ना, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही नक्कीच पास होऊ शकता, जर तुम्ही माझ्यासोबत म्हणजे काजल मॅडम सोबत जर तुम्ही कनेक्ट राहणार। माझं रोज दुपारी 1 वाजता सेटचा लेक्चर असतो, तो लेक्चर तुम्हाला रोज अटेंड करायचे आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत। नक्कीच तुम्हाला याचा बेस्ट टू बेस्ट तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि नक्कीच पहिल्या प्रयत्नात तुम्ही एक्झाम क्लिअर करणार। ठीक आहे, सो नक्कीच आता मी ते थांबत आहे। थांबण्याआधी सांगत आहे, बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे 8010457760, कॉल करा, ऍडमिशन घ्या आणि तुमची कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्लिअर करायची आहे। ठीक आहे, चलो, सो इथे थांबत आहे मी। आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला कोणत्याही
ह्याच्यामध्ये डाऊट असेल की मॅडम हे कसं करायचं, ते कसं करायचं, तर नक्कीच ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्या क्वेश्चनवर तुम्हाला आन्सर मी नक्की घेऊन येईन. त्याचा आन्सर मी व्हिडिओच्या थ्रूमध्ये घेऊन येणार. ठीक आहे. सो नक्कीच तुमच्या माहिती कोणता प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. सो थांबते मी इथे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक यू सो मच.